वार्ता न्यूज नेटवर्क 24/7 हमेशा सच के साथ। ऊसतोड कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी ऊसतोड कामगार श्री पांडुरंग वामनराव आंधळे हे जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे मागील 14 दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत। मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। सरकारच्या उदासीन धोरणाचा निषेध म्हणून आणि ऊसतोड कामगार श्री पांडुरंग वामनराव आंधळे यांना पाठिंबा देण्यासाठी श्री बाळासाहेब मोरे पाटील संस्थापक अध्यक्ष शिव शाहू ऊसतोड कामगार संघटना यांच्या नेतृत्वाखाली पाली येथील बिंदुसरा प्रकल्पात तब्बल 5 तास जलसमाधी आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाद्वारे शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। या जलसमाधी आंदोलनादरम्यान मंडळ अधिकारी शीतलताई चाटे या उपस्थित होत्या आणि त्यांनी आंदोलनकर्त्यांचं निवेदन स्वीकारले। मात्र बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके हे प्रत्यक्ष उपस्थित नसल्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये काही काळ असंतोष निर्माण झाला। त्यानंतर माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड यांच्या मध्यस्थीने तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करण्यात आली। तहसीलदारांनी प्रतिनिधी मंडळासह उपोषणकर्ते पांडुरंग आंधळे यांचे जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं। या आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलं। कामगारांच्या न्याय मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला। या आंदोलनात बाळासाहेब मोरे पाटील, माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी, सामाजिक कार्यकर्त्या किस्किंदाताई पांचाळ, विश्व कल्याण महिला सेवाभावी संस्था सीताबाई भोसले, महिला जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रदीप बांगर, बाळसिंह परदेशी, केशव तांदळे, रेवण येडे, माऊली शिरसाट, सतीश भाऊ जोगदंड, ज्ञानेश्वर तांदळे, आयुब पठाण, मोहन आघाव, संभाजी कदम, रोशन केकांड, अरुण साठे, कर्जणीकर, अमोल चौरे, महादेव नाईकवाडे, संपत नागरगोजे, अमोल सावंत, अविनाश मुंडे, बाळासाहेब कळसकर आदींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। तेजवार्ता न्यूज नेटवर्क बीड। हम तुम्हारे साथ हैं, पांडुरंग आंधळे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। का ऊसतोड कामगार एकजुटीचा विजय असो, ऊसतोड कामगार एकजुटीचा विजय असो, निष्क्रिय जिल्हा प्रशासनाचा निषेध असो, निष्क्रिय जिल्हा प्रशासनाचा निषेध असो, ऊसतोड कामगार संघान कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, ऊसतोड कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे। जबाबदारी असं निवेदन दिलंय तहसीलदार चंद्रकांत शेळके जोपर्यंत येत नाही एकजुटीचा पांडुरंग भाऊ आंधळे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ऊसतोड कामगारांच्या विविध मागण्या झाल्याच पाहिजे। पांडुरंग भाऊ आंधळे उपोषणकर्त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचा जय शिवराय, जय भीम। आज बीड येथील बिंदुसरा प्रकल्प पाली या तलावामध्ये ऊसतोड कामगार नेते पांडुरंग वामनराव आंधळे हे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 13 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत। परंतु दुर्दैवाची एक गोष्ट आहे, जिल्हाधिकारी त्या ठिकाणाहून रोज जातात येतात, परंतु त्यांनी अद्यापपर्यंत त्या व्यक्तीची भेट घेतलेली नाही। महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 ते 12 लाख आंदोलन करते बाळासाहेब मोरे, आम्ही सर्व उभे आहेत, आपले मंडल अधिकारी आहेत, पोलीस प्रशासन आहे। ऊसतोड कामगाराचे प्रश्न तर आपल्याला माहितीच आहे, 13 दिवसापासून पाठीमागून बसलेल्या कलेक्टर ऑफिसच्या समोर पांडुरंगजी आंधळे, आणि त्या प्रश्न गांभीर्याने घ्यावेत आणि घेतलेले नाही, ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे ते घेतलेले नाहीत। आणि त्याबद्दल आता तुम्ही यावं असं अपेक्षित होतं निवेदन घेण्यासाठी, पण आपण इथं सांगितलं की आला नाहीत आणि आपण स्टेशनवर उपलब्ध नसल्यामुळं आपण प्रतिनिधी पाठवलेत, तर त्यांचं असं म्हणणं होतं की आपण यायला पाहिजे होतं। तर बाप्पा तुम्ही सांगा काय बोलणं आहे तुमचं, बोला। दोन्ही गोष्टी क्लिअर करतो। पहिली गोष्ट तर कलेक्टर ऑफिस समोर जे उपोषण चालू आहे, त्यांना समजा आता दुर्दैवानं कोणी दखल घेतली नसेल तरी पण मी स्वतः जेव्हा केव्हा शक्य होईल, मी आता रात्री येईल किंवा सकाळी येईल, मी स्वतः भेट घेऊन जास्तीत जास्त लवकर त्यांची आणि कलेक्टर ऑफिस मधील अधिकाऱ्यांची भेट घालून देतो। आरडी साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, अप्पर साहेब असतील, आणि त्यांचे निवेदनाची दखल घ्यायला होतो। एक दुसरी गोष्ट,
आज 3, 4, 5 तारखेला परभणीला सर्व विभागाच्या आमच्या क्रीडा स्पर्धा होत्या. बर बर त्यामुळे मला इकडे यावं लागलं. जर मला हे असती कल्पना तर निश्चितपणे मी थांबवून तुमचे निवेदन घेणे आणि सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असता. परंतु आता मी तुमच्यापासून लांब आहे, त्यामुळे मी म्हटलं की मी सध्या फोनवर का होईना आपण बोलतो आणि मी तुम्हाला आश्वासन देतो 100% मी जसं पोहोचेल तसं ह्या सर्व गोष्टी मी करतो. चालेल तुम्हाला विनंती आहे की आपण हे आंदोलन 100% न्याय मिळेल. चालतंय. आम्ही निवेदन देतोय ताईकडं, त्याची गांभीर्यानं दखल घ्यावी. ओके. ओके.